विद्यार्थी मित्र हो, नमस्कार। आज सायंकाळच्या वेळेस आपण इंग्रजी शिकण्याची जी पुढची पायरी आहे, मागच्या पायरीमध्ये आपण इंग्रजीचे अल्फाबेट्स लिहायचे कसे ते प्रॉपर बघितलेलं होता। तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजूनही तुम्हाला जर इंग्रजीच्या अल्फाबेट लिखाणामध्ये जर समस्या येत असतील तर त्या समस्या तुम्ही तो व्हिडिओ पाहून नक्की सोडवू शकता। इंग्रजीच्या लिखाणातली आणि समजण्याची आणि वाचण्याची पुढची पद्धत जी आहे, हाऊ टू रीड इंग्लिश। इंग्लिश मध्ये जसं मराठीमध्ये आपल्याला स्वर आणि व्यंजन येतात, अ आ इ ई उ ऊ येतात, नंतर क ख ग घ येतात, त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये 26 अल्फाबेट आहेत। त्या 26 पैकी 5 अल्फाबेट हे वॉवेल्स आहेत आणि बाकी उरलेले हे कॉन्सोनंट आहेत। तर वॉवेल्स कुठले आणि कॉन्सोनंट कुठले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर इथे वॉवेल्स जर म्हटलं की आपल्याला फक्त 5 वॉवेल्स इंग्लिश मध्ये दिसतात। याच्यामध्ये ए, ई, आय, ओ आणि यू असे हे 5 वॉवेल्स आपल्याला मिळतात। आणि या वॉवेलचा उपयोग काय, तर ज्याप्रमाणे काना, मात्रा, वेलांटीचा मराठीमध्ये उपयोग होतो त्याच प्रकारे या वॉवेलचा इंग्लिश मध्ये उपयोग होतो। अर्थातच काय, या वॉवेल्सला काही स्वर आहेत, अर्थातच त्याचा आवाज साऊंड आहे। जसं ए या वॉवेलसाठी आपण आ हा आवाज काढतो, ई साठी ए वापरतो, आय साठी ई वापरतो आणि ओ साठी ओ किंवा आ असं म्हणतो आणि यू साठी ओ, अशा प्रकारे आपण वॉवेल्सचा साऊंड काढत असतो। मग आता तुम्हाला प्रश्न पडला की कॉन्सोनंट किती आहेत, तर कॉन्सोनंट आहेत हे आपल्याला ए बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय एंड झेड हे झाले कॉन्सोनंट। इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे। आता आपण या कॉन्सोनंट आणि वॉवेलच्या साहाय्याने हाऊ टू रीड या प्रश्नाचं उत्तर सोडवायला जर गेलं तर बेसिकली इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी मध्ये आपण सुरुवातीला इंग्रजी ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस आपल्याला फोनिक्स शिकणे आवश्यक असते की प्रत्येक वॉवेलचा आणि कॉन्सोनंटचा साऊंड काय येतो ते शिकावं लागेल। आता जनरली हे सामान्य शॉर्ट साऊंड आहेत, या वॉवेल्सचे शॉर्ट साऊंड आहेत, म्हणजे जनरली शॉर्ट साऊंड्स मध्ये आपण अशा प्रकारे व्हॉइस काढत असतो। उदाहरणार्थ दाखल जर आपण आता इथे बघितलं तर जसं आ आहे तर आपण बी ए टी काय वाचू याला आपण बॅट। समजा याला विकलं तर पी ए टी याला वाचूया पॅट। अर्थात काय की या ए चा उच्चार जो आहे आपण आ असा काढलेला आहे। आता आपण हाच शब्द दुसऱ्या वॉवेल्सने वाचून बघूया, याला काय वाचूया बेट, पेट। ओके, समजत आहे तुम्हाला। यानंतर ई अर्थात आय हा वॉवेल्स वापरून बघूया, बी आय टी अर्थात बी चा ब, आय चा ई आणि टी चा ट, बीट, पीट। अशा प्रकारे आपण आयचा वापर करून इंग्रजी लिहायला आणि वाचायला शिकू शकतो। आता आ बी ओ टी, बीओटी काय म्हणूया बोट किंवा बॉट। आपण याला इथे आ वापरूया आणि याला बॉट वापरूया। पी ओ टी काय म्हणूया याला पॉट, म्हणजे ओ चा उच्चार हा ऑक केलेला आहे। त्यानंतर यू साठी काय अ वापरतो आपण, बी यू टी बट। ओके, पण आता इथे पी यू टी हा शब्द ज्यावेळेस आपण वापरतो यू चा उच्चार आपण पुट करतो, पुट म्हणतो। म्हणजे मॅक्झिमम याचा उच्चार आपण अ जरी करत असलो तरी एखाद्या वेळेस आपला या यू चा उच्चार हा अ उ सारखा सुद्धा होतो। ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की कोणत्या वेळेस यू चा उच्चार हा उ सारखा होते किंवा याचे विविध स्वरासोबत म्हणजे वॉवेल सोबत ज्यावेळेस दुसरे वॉवेल्स येतात त्यावेळेस कशा प्रकारे याचा साऊंड होतो आणि ते कशा रीतीने वाचता येतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये
समजणार. पण तुर्तास मात्र तुम्हाला या वॉवेलचा उपयोग करून, या कॉन्सोनंटचा उपयोग करून सिंपल वर्ड मात्र नक्की वाचता येतील. आता फोनिक्स शिकत असताना हे जे कॉन्सोनंट आहेत याचे बेसिक साऊंड आपल्यालाही माहित असणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे या कॉन्सोनंटला आपण उच्चारतो त्याचे तेच बेसिक व्हॉइस आहेत. जसं बी ला आपण ब, सी ला क. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या कॉन्सोनंटचे साऊंड आणि प्रत्येक वॉवेल सोबत दुसरा वॉवेल चालत तर त्या साऊंड मध्ये काय बदल होतो हे सुद्धा शिकणार आहोत. तर तुर्तास एवढंच की सध्या आपण हे शॉर्ट साऊंड तुम्ही शिकून घ्या आणि सिंपल हे कॉन्सोनंट अल्फाबेट वापरून या वॉवेलचा वापर करून छोटे शब्द वाचण्याचा सराव करा. जास्तीत जास्त सराव करा आणि लवकर झटपट इंग्रजी वाचायला शिका. तुर्तास एवढं सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, सर्व पालकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आपण शेतातून दमून भागून जरी आलत असलो तरी विद्यार्थ्यांसोबत हे छोटे व्हिडिओ दाखवून त्यांचा आपण इंग्रजीचा सराव करू शकतो. परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय हिंद.